हे बघ, हा काढा उमा मावशीने मंजू काकीसाठी करून दिलाय. सो काहीही झालं तरी मी हा काढा मंजू काकीला देणार आहे. अजिबात नाही. तिला मी डॉक्टरांकडे घेऊन जाईन. त्यामुळे असल्या गावठी उपचारांची काही गरज नाहीये. माझा विश्वास नाहीये त्यावर. पण आमचा विश्वास हा. तुझं नसलो ना तरी आमच्या सगळ्यांचा या औषधावर विश्वास हा. कसा ह्या घरात छोट्या छोट्या कारणांवरून कोणी डॉक्टरकडे जात नाही. दादा सगळ्यांना घरगुती औषध देतात. गावठी औषधावर वनस्पतीवर त्याचा पूर्ण विश्वास आणि त्याला पूर्ण माहिती पण. म्हणूनच गावातले सगळे लोक दादाकडेच औषध घेऊ घेतात. कळलं मग? आणि ह्या शहाणपणा ह्या अक्कल तू माका शिकवतस. हे बघा बंधू काका, मंजू आत्याला ताप कशाने येतोय हे जर आपल्याला कळलंच नाही तर आपण तिला औषधं कशी देणार ना. बाय चारू, ह्यो काढो ना सर्दी तापासाठी खोकल्यासाठी सगळ्यांसाठी चालता. याचो एक चमचो जरी घेतलो ना तरी त्याचा फायदाच होतो लो. नुकसान काही होणार नाही. होवी तू मंजू काढा दे. मी बघते तुका कोण अडवतात. ता झाल्यावर दादाने आज चूर्ण दिला तो मधात घालून चाटण करून दे मंजू. हा हो काका. मंजू काकी ओके. हळू हळू हळू. हळू हळू. आराम कर. ओवी, मंजू काकी तू काही खाल्लंस का? मी ना तुझ्यासाठी काहीतरी करून आणते. हा मंजू काकी, अगं तू 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 रडते कायस? हे बघ, तू काही खाल्लं नाही ना म्हणून तुला त्रास होतोय. तू खाल्लंस की एकदम फिट होशील. हा तू तू आराम कर. मी आलेच. आराम कर. झाली आत्या, काहीतरी करा नाहीतर ही ओवी माझं जगणं हराम करून ठेवेल. त्या ओवीची एवढी हिंमत काय? हा लाली आत्या, त्या ओवीने ना मंजू आत्यासाठी कुठला तरी काढा आणलाय. दादांनी दिलाय असं म्हणाली. अहो हे तर फक्त एक कारण आहे. तिला हाताशी धरून उमा आत्याला या घरात पुन्हा घुसायचं असणार. मंजू आत्याला पण त्यांच्या बाजूने करून घ्यायचा त्या दोघींचा प्लॅन आहे. प्लॅन करू दे. त्यांका काय प्लॅन करायचा ना तर करू दे. मी असं आहे ना, श्रीनू ना माझाच ऐकणार. हा काय गो, ती ओवी घरात घुसलान तर ते का अडवायचा सोडून तू इकडे आलंस माझ्याकडे? हा हो लाली आत्या, मी काही प्रयत्न केले नसतील का? मी तर तिला हाकलूनच देत होते. अहो पण बंधू काका आले ना, त्यांनीच तिला थांबवलं आणि दादांकडून आणलेलं औषध मंजू आत्याला द्यायला सांगितलं. मग मी त्यांच्यासमोर कसं बोलणार होते? माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता. सखीला काय बंधू? थांब जरा. तू बोलू शकत नसलास ना तरी पण मी बोलू शकते ना ते का? आत्ताच जातय आणि त्या आगाऊ ओवीक हातात धरून बाहेर काढताय तेव्हाच त्याची अक्कल ठिकाणावर येईल. चालतंय आत्ताच. आणि आता अगो या काय आता नवीन? काय झालं? अगो बाहेर ना कडी लावल्यान कोणीतरी. काय? हो कसं शक्य आहे? आताच नाही का मी आत आले. कडी कोणी लावली असणार?
हे ना बंधू नाही तर यांचाच काम असणार, दुसरा कोणाचा नाही. हो दरवाजा उघडा म्हणते मी. बंधू बंधू दरवाजा उघडा. हा दरवाजा नाही उघडलास ना तर बघ माझ्यासारखं वाईट कोण नाही हा. हे बघा तुमच्यात हिम्मत असत ना तर कडी काढून बोला ना माझ्याशी. उघडा दरवाजा. आता काय करतात? या बघा लाली असाय मी, लाली. मी पण कांता असाय, कांता. मुलूची हिम्मत नाही म्हणून खोट्यासारखा करतास काय? तुमका ना बोलायची हिम्मत नाही ना म्हणून खोट्यासारखं करता. या बघा शेवटचा सांगताय हा. दार उघडा नाहीतर ना मका दार तोडूचा लागत. ऍक्च्युली ना चुकलंच माझं. ह्या दरवाजासारखी ना तुझ्या तोंडाला पण कडी लावायला पाहिजे होती. कडक. दे धक्का, दे धक्का. अन्न, अगं लाव ना जोर. हे घ्या. उमा, हा मी या पुढे बांधून ठेवतोय. सकाळी बंदूक द्या म्हणजे मंजूला थोडा आराम पडेल. होय होय मी उद्या पाठवते. पण ह्या ओवी खैरवला त्याच कळत नाही. कधीचा गेला अजून इला नाही बघा. काय हो मंजूसाठी नेलेलो काढो लालिताईने ते का देऊक दिला नाही असत ना. मी जाऊन बघून येऊ काय पटकन? तुम्ही कशाला जाताय? ओवीला फोन करा ना. फोन कशा खळेच तर असत जाऊन बघून येते. उमा, तुम्ही गेलात तर लालीला आवडणार नाही. घरात चिडचिड होणार, भांडणं होणार, मंजूला त्रास होणार ना. ता पण खरा. बरं मी फोनच करते ते का. हॅलो. हॅलो ओवी, अगो खैरवलंस कधीचा गेलास? मावशी अगं मंजू काकीचा ताप अजून उतरला नाहीये. मी काम करते. मी आज रात्री इथेच थांबते. तिच्याजवळ कोणीतरी असायला हवा ना. ओवी या बघ ही ती वेळ नाही. आणि त्यांना कळलं ना तर उगाच चिडतील, त्या रागवतील तुझ्यावर. मावशी डोंट वरी. लाली आत्या काहीही बोलल्या ना तरी मंजू काकीसाठी सगळं ऐकून घेईल. मी नाही त्यांना उलट उत्तर देणार. आणि आत्ता मंजू काकी बरी होणं आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे ना. ठीक आहे. एवढं जोर लावला तरी सुद्धा दार नाही उघडत. आता रात्रभर इकडेच अडकून राहावं लागणार आहे वाटतं. अगो तू कशाक टेन्शन घेतस? हे काम कर, ह्यांका फोन लाव आणि त्यांना सांग आम्ही इकडे अडकला म्हणा ना. हो लाली आता मी फोन केला असता पण माझा फोन माझ्या रूम मध्ये राहिलाय ना. हा तुमचा फोन असेल ना. हा हा आय आय आय. पण आता धाड भरूची होती काय? काय झालं? चार्जिंग संपला ना. हो लाली आता मग चार्जिंगला लावा. हा कसा लावणार? चार्जर बाहेर आणा. मग आता काय करायचं? काय कळत नाही. ह्या आगाऊपणा केल्यान कोणी? कोण करणार? ही सगळी ना ओवीची चक्कल असेल. असा काय? आता ना मी त्या ओवी इकडे राहूनच देणार नाही बघ. उद्या ती ओवी या घरात नाही अख्ख्या नांदिवलीतच नसात बघ. त्याच्यानंतर पण त्या उमान त्या ओवीत ठेवून घेतला ना तर त्या उमा सुखान जगू देणार नाही मी. ओवी बाय, खूप रात्र झाली आहे. तू जाऊन झोप, मी गाड्या घाल. नाही बंधू काका इट्स ओके. हो पण लालीताई कळला ना ते वेळ काळ बघणार नाही.
इतक्या रात्री पण तमाशा करीत दे माझ्या. नाही, बंधू बंधू डोंट वरी. आजची रात्र तरी लाली काहीही त्रास देणार नाही. नाही म्हणजे मी तशी व्यवस्थाच करून आलेलो आहे. म्हणजे काय व्यवस्था केली तुम्ही? नाही नाही काय नाही, म्हणजे हे असंच जनरल. म्हणजे आमच्याच खोलीत तिला कोंडून आलोय, कडीच लावून आलोय. कांता काका हे जनरल आहे? हा जनरल म्हणजे ए ओवी, महत्वाचं काय आहे, मंजू वहिनीचा ताप उतरला पाहिजे है ना. भाऊजी तुम्ही पण ना असं काढू तर घेतल्या ना तिने, का वाटतं लवकर ताप उतरत. ओवी वेळा तुला घरी जायचं असेल ना, दादा वहिनी वाट बघत असतील. कांता काका मी सांगितलं त्यांना, तुम्ही दोघं आराम करा, मी थांबते काकीजवळ. अगं पण मी असं आहे ना, जा तू. दिवसभर काम करून तुम्ही थकला असाल ना. मी काम मी आज दिवसभर काही काम केलेलं नाहीये. काका मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी थांबते, तुम्ही आराम करा. अगं ओवी ऐक माझा. बंधू बंधू ओवीला इथेच थांबू देत. आपण एक काम करूया, आपण दायजीच्या रूम मध्ये जाऊन झोपूया. हं? ठीक आहे ओवी, काय लागलं तर सांगा. हो मी सांगते. ए उघड ना दरवाजा. कोण हा? हे चल तोडून टाकूया दरवाजा. चल चल. आता आपल्याला इकडेच राहावं लागणार आहे वाटतं. झोप झोप. ओ लाली आत्या उठा. अगो उठा. ओ अगो काय आहे तुझा? तुम्ही वर झोपलात तर मी कुठे झोपणार. मग झोप ना, एवढा मोठा बेड हा. कुठे पण झोप. अहो पण मला एकटीला झोपायची सवय आहे. अगो झोप ना मग खाली. मग काय सांगतस? नाही नको, खाली झोपलं की माझी पाठ धरते. मी नाही झोपणार खाली. तुम्हीच अंतरा आणि तुम्ही झोपा, तुम्हाला असेल सवय. ए काय हा? हे बघ, माझ्याच घरात तू माकाच खाली झोप म्हणून सांगतस. तू जरा लाज बाळग, लाज. तुझी होणारी सासू असाय मी. असा वागणारस माझ्याशी? अहो मी पण तुम्हाला तेच विचारते. तुम्हाला मी तुमची सून व्हायला हवी आहे ना, मग लग्नानंतर तुम्ही माझ्याशी असं वागणार आहात? एकतर या घरात सगळेजण आपल्या दोघींच्या विरोधात आहे. मंजू आत्या पण फिरली. अहो त्यामुळे तुम्ही मला आणि मी तुम्हाला असणार आहोत. तुम्ही मला आत्ताच जमिनीवर झोपायला लावताय. हे जर माझ्या बाबांना समजलं तर ते माझं लग्न तुमच्या श्रीनूशी करून देतील का? एकदा आमचं लग्न होऊन जाऊ द्या. अहो तुम्हाला बेडच हवाय ना. अहो लग्नानंतर ह्याच्यापेक्षा आरामदायी बेड मी बाबांकडून मागून घेते, ऑटोमॅटिक. म्हणजे? अहो म्हणजे बटन दाबलं की बेडवर, बटन दाबलं की बेड खाली. हा काय खरंच? हा भारी ना. हा हा. पण ह्यासाठी तुम्हाला आज जरा कळ सोसावी लागेल. हा चला चला, तू झोप वरती, मी झोपतोय खालती. त्यात काय हा? काय हरकत नाही हा. मी खाली झोपतोय ना, काहीच हरकत नाही हा. ऑटोमॅटिक बेड मिळणार, चांगलं बटन वालो. हा मोठो बेड. वा 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 वा, काय हरकत नाही हा. मसाज करून मिळणार. मसाज पण करून मिळणार त्या बेड मध्ये. अरे देवा, विसरलोच कडी उघडायची. आपण पण जाऊन झोपूया.
ओवी? ओवी रात्रभर माझ्याजवळ बसून राहिली, माझी काळजी घेतली आणि माझी सख्खी बाजी ती मला अशाच अवस्थेत टाकून खुशाल निघून गेली. लालीताईंना साथ देऊन मी मी काही चुकीचं तर करत नाहीये ना? बंधू काका, शांत झोप लागली तिला. आता ताप तर नाही हा, उतरलोय वाटतं ताप. ओवी, मला तू रात्रभर हैसरच बसून होतस की काय? झोपलं नाही? अगं जाऊन झोप. म्हणजे असं किती वेळ बसून राहणारच हैसर? बंधू काका, अहो इथे बसल्या बसल्या छान झोप काढली. तू कितीही म्हटलंस ना की छान झोप लागली होती, पण ह्या झोपे काय अर्थ नसतो भाऊ. तुझा तू दमली असणार, रात्रभर जागली असणार, झोप जा. हं? बरं ठीक आहे, मी जाते. पण हो, काही लागलं तर प्लीज मला सांगा. हो. आणि हो बंधू काका, तिला ना गरम पाणी द्यायला हवं. मी पाणी गरम करते आधी. मी हा सगळं करते ग मी. पण बंधू काका, तिला खायलाही काहीतरी हलकं द्यायला हवं. मी ॲटलिस्ट पेज करते तिच्यासाठी. बरा बाबा, कर सगळा कर, पण नंतर कर. आता थकली अशी आहेत ना, जा जाऊन आराम कर जा. ठीक आहे. काल रात्री आपल्याला कोणीतरी या खोलीत कोंडून ठेवलं होतं, आपण अडकलो होतो. ती ओवी नाही का, मंजू आत्यासाठी औषध घेऊन आली होती, तेच मी तुम्हाला सांगायला आले. आठवलं का? आठवलं मका. हो, पण तुम्ही वर कशा आलात? तुम्ही तर खाली झोपला होतात ना? घे बाय माझे, काय सांगू तुका, खाली झोपले ना मी तर माझी पाठ धरली गो, म्हणून मी येऊन बेडवर झोपले पुन्हा. ते सगळं मरण दे. मक न आता कळूक वया ह्या सगळा काम कोणी केला ता. जा कोणी असत ना तो आज माझ्या हातून वाचत नाही बघ. कळूच दे मका. घडी काढल्यानी ओवी, तुका मी आता ना सोडूच आहे नाही. ओवी, हा मावशी. कसा अगो मंजू? ठीक आहे आता. ताप नव्हता तिला, सो चांगली झोप लागली असेल. हे काल तुझं कौतुक करत होते. तू रात्रभर ते थांबलंस ना? मावशी, मी काही वेगळं नाही केलंय. आणि मी आजारी होते तेव्हा तुम्ही सुद्धा असंच माझ्यासाठी जागरण करत होतात ना. आणि मावशी, कुटुंब त्यालाच म्हणतात ना. बरोबर आहे तुझं ओवी.
कुटुंबात असा एकमेकांसाठी उभं राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. बरं, यांनी मंजूचा आजचा डोस पण तयार करून ठेवलेला. नंतर बंधुभाऊंका नेऊन देशील? हो, मी लगेच नेऊन देते त्यांना. आताच जातस? थांबा, आणून देते.